स्वप्न म्हणजेच ड्रीम्स. आपल्या सगळ्यांनाच अनेक प्रकारची स्वप्न सारखीच पडत असतात, नाही का? काही जण म्हणतात की स्वप्न पडणं म्हणजे काहीतरी अघटित घडणार आहे, काहीतरी अनिष्ट घडणार आहे याचे संकेत असतात. आपण पूर्णपणे याला डिनाय करत नाही, परंतु हे पार्शियली खरं आहे, पूर्णपणे सत्य नाही. अगदीच 1-2% लोकांच्या बाबतीत हे होत असेल, याला आपण डेजावू असं म्हणतो. एस्पेशली ज्यांचा राहू किंवा केतू हा 12th हाऊस मध्ये असतो ना, त्यांना अशा प्रकारचे अनुभव जास्त प्रमाणात येतात. परंतु 95 ते 98% लोकांची स्वप्न ही करंट सिच्युएशनवरच अवलंबून असतात, हे मात्र आपल्याला अमान्य करून चालणार नाही. काही जण अजूनही असं म्हणतात की एखादी मृत व्यक्ती स्वप्नात दिसणं म्हणजे काहीतरी अनिष्ट पुढे घडणार आहे याचे संकेत असतात. परंतु ही केवळ भीती आहे. ही भीती परंपरेच्या माध्यमातून आपल्यामध्ये आलेली आहे. प्रत्येकच प्रश्नाला अशा अर्थाने पाहणं मात्र योग्य नाही. आता स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे कोणतीही रॅन्डम ऍक्टिव्हिटी नसते, तर स्वप्न म्हणजे तुमच्या अवचेतन मनाचा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा एक मेसेज असतो. आपलं मन, आपल्या स्मृती म्हणजेच आठवणी आणि आपलं कर्म यामध्ये काहीतरी कार्य चाललेलं असतं. हा त्यांच्यामधला सूक्ष्म संवाद असतो. आपण जागेपणी म्हणजे सबकॉन्शियसली ज्या गोष्टी दाबून ठेवतो, अपूर्ण ठेवतो किंवा ज्या गोष्टींचा आपल्या मनावर सखोल परिणाम झालेला असतो, त्या गोष्टी मग स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या समोर येऊन उभ्या राहतात. आपल्या अंतर्मनामध्ये जो भाव, ज्या भावना किंवा इमोशन्स आपण ज्याला म्हणतो, त्या दबून राहिलेल्या असतात, त्या स्वप्नाच्या माध्यमातून रिलीज होण्याचा प्रयत्न करत असतात. कार्मिक ऍस्ट्रॉलॉजी सांगते की स्वप्नात एखादी व्यक्ती दिसणं याच्या मागे 3 मुख्य कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण भावनिक कर्म. एखादी आपली प्रिय व्यक्ती अचानक गेली असेल, निरोप नीट न घेता गेली असेल, एखादं कार्य अपूर्ण ठेवून गेली असेल, तर आपल्या मनात एक अपूर्ण राहिलेलं क्लोजर असतं. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अजूनही गिल्ट आहे, राग आहे, प्रेम आहे किंवा काही अनअन्सर्ड प्रश्न आहेत, म्हणून ती व्यक्ती आपल्या स्वप्नात येते. दुसरं कारण म्हणजे एनर्जी कॉर्ड. तुमचा त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष काही बाहेरून संपर्क राहिलेला नसला तरी पण तुमचा आत्मा आणि त्या व्यक्तीचा आत्मा हे दोन्ही अजूनही अटॅच्ड आहेत. त्या दोघांमध्ये काहीतरी अटॅचमेंट आहे, म्हणून ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते. आणि तिसरं कारण म्हणजे शिकण्याचा धडा अजून बाकी आहे. एस्पेशली अशा वेळेला आपले गुरु, आपली वडीलधारी माणसं किंवा आपले शिक्षक आपल्या स्वप्नात येतात. त्यांचं असं म्हणणं असतं की मी शिकवलेला धडा अजून तू पूर्णपणे शिकलेला नाहीस. माझ्याकडनं जी काही शिकवणी दिली गेली आहे त्याचं पूर्णपणे तुझ्या आयुष्यात तू इंटिग्रेट केलेलं नाहीयेस. त्या व्यक्तीने जे तुम्हाला शिकवलं ते तुम्ही पूर्णपणे आत्मसात केलं नाही, म्हणून त्याची आठवण करून द्यायला अशा व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतात. कार्मिक ऍस्ट्रॉलॉजी सांगते की जे आपल्या स्वप्नात दिसतं ना, ते आपलं एक अनफिनिश्ड कर्म असतं. जर एकच व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर त्या नात्यात काहीतरी अपूर्ण राहिलेलं असतं. जोपर्यंत हे कर्म कंप्लीट होत नाही तोपर्यंत हे चक्र चालूच राहतं. कार्मिक ऍस्ट्रॉलॉजी सांगते की या सगळ्या भावना, या सगळ्या इमोशन्स अजून प्रोसेस झालेल्या नाहीयेत. काहीतरी क्लोजर अजूनही अपूर्ण आहे. ते कंप्लीट होईपर्यंत कर्माचं हे चक्र असंच चालू राहील, असंच रिपीट होत राहील. मग त्यासाठी काही रिच्युअल्स सांगितल्या जातात, त्याच्या माध्यमातून हे सायकल ब्रेक करता येते. याच्यातही पुढे जाऊन मग कार्मिक ऍस्ट्रॉलॉजीमध्ये 4 प्रकारचे कार्मिक ड्रीम सांगितलेले आहेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे हिलिंग ड्रीम. यामध्ये मग तुम्हाला स्वप्नात कोणाची तरी माफी मागतोय किंवा शांततेने चर्चा करतोय अशा प्रकारचं दृश्य दिसतं. दुसरं म्हणजे वॉर्निंग ड्रीम. अशा प्रकारच्या स्वप्नांमध्ये तुम्हाला एखादा धोका दिसतो, तुम्ही एखाद्या संकटात सापडलाय असं दिसतं किंवा एखाद्या व्यक्तीशी तुमचा वाद होताना दिसतो. तिसऱ्या प्रकारचं जे ड्रीम असतं ते म्हणजे रिपीटिंग ड्रीम. म्हणजे त्याच गोष्टी, त्याच घटना परत परत तुम्हाला दिसत राहतात. आणि चौथ्या प्रकारचं स्वप्न म्हणजे न्यूट्रल ड्रीम. अशा प्रकारच्या स्वप्नांमध्ये फक्त एखादी गोष्ट आपल्याला दिसते, परंतु त्यामध्ये आपण इमोशनली अटॅच नसतो. ते फक्त आपली मेमरी क्लिअर करण्यासाठी आलेलं असतं आणि त्यानंतर परत कधीही त्या प्रकारचं स्वप्न आपल्याला पडत नाही. भारतीय तत्वज्ञानात ऋणानुबंध नावाची एक संकल्पना आहे. आपला आत्मा जो आहे ना, तो म्हणजे एक प्रकारची ऊर्जा असते, एनर्जी असते. आपण सगळेच शाळेमध्ये हे शिकलोय की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड कांट बी डिस्ट्रॉइड. मग आत्मा तर ही एक प्रकारची एनर्जी आहे, मग तो कुठे जातो? शरीर आपलं हे नश्वर आहे, हे नष्ट होतं, परंतु आत्मा कधीच मरत नसतो. तो दुसरं शरीर धारण करतो आणि त्याचा प्रवास परत पुढे चालू होतो.
मुक्ती हेच या आत्म्याचं अल्टिमेट गोल असतं आणि तोपर्यंत त्याचा प्रवास सतत अखंड चालू असतो. मग या आत्म्याच्या या प्रवासात तो सगळ्या जन्मातल्या सर्व आठवणी, सर्व जखमा, सर्व अनुभव स्वतःबरोबर घेऊन पुढे जात असतो. आणि त्याचमुळे काही नाती ही फक्त या जन्मापुरती नसतात, तर ती अनेक जन्मांपासून तुमच्या बरोबर असतात. यालाच ऋणानुबंध असं म्हटलं गेलंय. आपल्या जन्मपत्रिकेवरून, आपल्या जन्मकुंडलीवरून या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करता येतो. अवेअरनेसने हे सगळे लेसन्स, हे सगळे अध्याय कंप्लीट करता येतात, एक एक करून आपल्याला क्लोज करता येतात. स्वप्न म्हणजे आत्मजागृतीचं साधन आहे. स्वप्नात दिसणारी व्यक्ती तुमच्याशी असलेलं, तुमच्याशी जोडलेलं कर्म दाखवते, परंतु ते कर्म कंप्लीट करायची जबाबदारी, तो कंप्लीट करण्याचा मार्ग मात्र तुमच्याच हातात असतो. स्वप्न तुम्हाला सांगतं की हा अध्याय तुझा इनकम्प्लीट राहिलाय, अपूर्ण राहिलाय, तो तुला पूर्ण करायचा आहे. अवेअरनेस, ऍक्सेप्टन्स आणि रिच्युअल्स यांच्या माध्यमातून हे कर्म क्लिअर करता येतं. आणि एकदा का हे कर्म क्लिअर झालं की मग आपला आत्मा मुक्तीच्या दिशेने एक पायरी वर चढतो. हे सगळं, या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्योतिषशास्त्र म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही, तर ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश हा स्वतःला ओळखणं आणि मुक्ती आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं हा माझा मुख्य उद्देश आहे. श्री स्वामी समर्थ.